खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मुदखेड तालुक्यातील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लावली उपस्थिती। यामध्ये बारड येथील उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारटकर, माजी जिल्हा परिषद प्रतिनिधी भीमराव पाटील कल्याणे, माजी नगरसेवक प्रतिनिधी रावसाहेब चौधंते, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार, काँग्रेस कार्यकर्ते जलील भाई, माजी नगरसेवक प्रतिनिधी चांदू बोकेपड यांची उपस्थिती होती। सर्व मान्यवर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अभिवादन झालेलं आहे। मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागतपर भाषण करावं। या ऐतिहासिक भारत जोडोच्या पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट घेण्याकरता, आपल्याला संबोधित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, आम्हा सर्वांचे नेते सन्मान्य राहुल गांधीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री दिग्विजय सिंगजी, केसी वेणुगोपालजी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, HK पाटील साहेब, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या आमच्या ज्येष्ठ भगिनी सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर, माणिकराव ठाकरे, या ठिकाणी उपस्थित जयराम रमेशजी, इम्रान प्रतापगडीजी, रजनीताई पाटील, जेवढी नावं घ्याल तेवढी कमी। जनता दलाचे आमचे नेते माजी खासदार श्री काबदेजी, जनता दल सेक्युलर, महाविकास आघाडीचे आमचे सर्व सहकारी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माणिकराव ठाकरे, उपस्थित सर्व माझे या ठिकाणी काँग्रेसचे सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेला हा प्रचंड जनसमुदाय, या ठिकाणी उजवीला बसलेले काश्मीर ते कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जाणारे सर्व भारत यात्री, जोरदार टाळ्यांनी सर्व या भारत यात्रींचं स्वागत आपण करा। त्याचबरोबर मंचावर त्या ठिकाणी आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आलेली आहेत। नांदेड वासियांना भेटण्याकरता डोळ्याचं पारणं फिटावं असा हा जनसमुदाय एक समुद्र झालेला या ठिकाणी विराट अशी शोभा
विराट अशी सभा माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजचा दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये देगलूरहून प्रवेशद्वार आपलं देगलूर, तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा हा सीमेवरचा आमचा भाग। या देगलूर मधून ही यात्रा महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन राहुलजी निघालेत महाराष्ट्रामध्ये। महापुरुषांना वंदन केलं आणि गेल्या 7, 8, 9 आणि 10 असा हा प्रवास 4 दिवसामध्ये भरगच्च प्रवास चालत चालत सामान्य माणसाची प्रश्न जाणून घेणं, त्याला भेटणं, गरिबांचे अश्रू पुसणं आणि त्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्याचं काम, एक जनसंवाद राहुलजींनी या सर्व यात्रेमध्ये लोकांची थेट डायलॉग, एक कनेक्ट जो नेहमी होता, इंदिरा गांधींचा होता, राजीव गांधींचा होता, या सर्व नेतृत्वाखाली आज राहुल गांधी या यात्रेमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आज आलेले आहेत आणि मराठवाड्यातून मग हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा हे सगळे जिल्हे करत करत मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत। मित्रहो, दुसरी एक आनंदाची बाब आहे, आमचे महाराष्ट्राचे एकेकाळचे प्रभारी, आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे जी आज काँग्रेस अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी स्वागत करावं अशी विनंती आहे। एक अनुभवी नेतृत्व, एक समजदार नेतृत्व, महाराष्ट्र समजणारे, कर्नाटकात राहणारे असलं मराठी उत्तम येतं, मराठी उत्तम येतं, मराठी माणसाचे प्रश्न समजतात, महाराष्ट्र समजतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे कोणी सांगायची गरज नाही, आपोआप यांना सर्व माहिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले 90% प्रश्न सुटलेले आहेत, त्यांना सर्व माहिती आहे। त्यामुळे आज खरगे साहेबांचं प्रथम आगमन काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर आज या महाराष्ट्रामध्ये होत आहे। मित्रहो, ही यात्रा, या यात्रेमध्ये भारतभरातून भारत यात्री, देशभरातून आलेले नेते, पदाधिकारी, पत्रकार सर्व या यात्रेमध्ये एक जनसमुदाय निर्माण झाला। मला एवढंच म्हणावं लागेल, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए और कारवा चलता गया। हा कारवा असाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये पोहोचणार आहे आणि सर्व ठिकाणून या आपण पाहतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्यात। वकील भेटले, दलित समाजाची मंडळी भेटली, ख्रिश्चन समाज भेटला, ब्राह्मण समाजाने अक्षता त्या ठिकाणी डोक्यावर टाकून त्यांना आशीर्वाद दिले। समाजाचे सर्व घटक, सिव्हिल सोसायटी सहभागी झाली आणि राहुलजींना एक एक आशीर्वाद देत, राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन आज संपूर्ण मराठवाडा दुमदुमला आहे, संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी एकत्र आलेला आहे। मित्रहो, आज राहुलजी ज्यावेळेस इथे आले, शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि तिथून थेट गेले तर मुक्ती संग्रामाचं आपलं जे मेमोरियल आहे, मुक्तीस्थानाचं आपल्या संग्रामाचं जे स्तंभ आहे त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक झाले। खरगे साहेबही गेले, आम्ही सर्व गेलो। आणि यंदाचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे। मराठवाडा मुक्त झाला, हैदराबाद इस्टेट मधून बाहेर पडला आणि महाराष्ट्रात सामील झाला। त्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होत आहे, तो ऐतिहासिक वर्ष आपलं हे आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक होऊन मराठवाड्याच्या जणू आम्ही ज्या अपेक्षा आहेत, ज्या आमच्या पूर्वजांनी महाराष्ट्रामध्ये येत असताना जी भूमिका त्यावेळेस व्यक्त केली होती, त्या भूमिकेची पूर्तता करण्याचं काम आपण सर्वांनी केलंय आणि आगामी काळात सुद्धा आम्हाला करायचंय। ही ग्वाही देण्याकरता राहुल गांधी आणि खरगे साहेब
तिथे जाऊन आलेले आहे. मित्र, हा प्रवास खडतर आहे, आव्हानं आहेत, प्रश्न आहेत, पण प्रश्नाला उत्तर देण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर राहुल गांधी मध्ये आहे. मित्र हो, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक नेतृत्व लोकांशी जोडणार, लोकांचे प्रश्न समजून घेणार, आणि त्यामुळे आपण पाहतोय महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणार हा महाराष्ट्र आहे. देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे त्या प्रत्येक वातावरणाचं आपण आज सगळं आकलन करत आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की आपली लोकशाही आज धोक्यामध्ये येत आहे. आपण पुढे लोकशाही देशाची टिकेल की नाही, जे आमचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी लिहिलं त्या संविधानाचे मूळ तत्व ही शिल्लक राहतील किंवा नाही. तो गाभा, जो मूळ गाभा आहे, ते तत्व आहेत. त्या तत्वाचं पूर्णपणे आपण पाहाल की विद्यमान वातावरणामध्ये नेमकं काय होणार आहे. प्रत्येक माणूस साशंक आहे, प्रत्येक समाज भयभीत झालेला आहे. लोकशाही चॅनल सुद्धा आपण पाहताय, त्यांच्यावर सुद्धा फार मोठ्या एका प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे की आम्ही नेमकं कशा पद्धतीने हे सर्व करायचंय. हे माध्यमांवर सुद्धा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. अशा पद्धतीने आज या ठिकाणी चाललेला आहे. पण मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. हे व्यासपीठ जरी वेगळं असलं भारत जोडोचं, तर नितीन गडकरींनी सांगितलं की मनमोहन सिंग साहेबांनी चांगला निर्णय घेतला होता त्यांच्या काळामध्ये. हे कोण म्हणते? आम्ही तर म्हणतोच, पण नितीन गडकरी सुद्धा म्हणतात की देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने जे काम चांगलं झालं असेल ते मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालं, हे नितीन गडकरी म्हणाले. ठीक आहे, आम्ही गडकरी कुठल्याही पक्षाचा भाग वेगळा, पण शेवटी नेतृत्व काँग्रेसचं उदारीकरण, आर्थिक उदारीकरणाचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर मनमोहन सिंग साहेबांनी घेतला. त्याची प्रशंसा सर्व करतात. मला एवढंच सांगायचं आहे, जी काही राजकीय पार्श्वभूमी आज देशात निर्माण होते आहे, वैचारिक मतभेद असू शकतात, आयडिओलॉजिकल भूमिका वेगळी असू शकते, पण वैचारिक भूमिकेपेक्षा व्यक्तिगत दुश्मनी, दुर्दैव मित्र, हे समजून घ्या. आपण अनेक वर्ष पाहतोय शंकरराव चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं. आमच्या जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा विरोधी पक्ष होता, पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांमध्ये समन्वयाचं वातावरण होतं. कुठेही राजकीय दृष्ट्या संपवण्याची भूमिका नव्हती. लोक शेवटी निर्णय लोकांना घ्यायचा आहे. निवडणुकीमध्ये हार जीत चालत राहते, निवडणुकीमध्ये वैचारिक भूमिका मांडणारी व्यासपीठ आहेत, परंतु एकमेकाचे गळे कापण्याचं काम दुर्दैवाने जे आज देशामध्ये सुरू आहे, संपवण्याचं काम जे देशामध्ये सुरू आहे मित्र हो, हे कामाचं नाही. या देशाची लोकशाही शेवटी अशाच गेली तर लोकशाही शिल्लक राहणार नाही. मला आमचे मित्र आर पाटलांची आठवण येते. तंटामुक्ती त्यांनी सुरू, गावामध्ये ग्रामपंचायतीच्या स्तरावर तंटामुक्ती समिती नियुक्त केली आर पाटलांनी, आणि या तंटामुक्तीमध्ये गावागावामध्ये भांडणं होणार नाही म्हणून तंटामुक्ती केली. गावागावातली भांडणं संपली आहेत बरीचशी. 90% गावातले प्रश्न तंटामुक्तीमुळे संपून गेले, पण देशातली तंटा सुरू झालाय, त्याची मुक्ती कशी होणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. आणि त्यामुळे देशामध्ये तंटामुक्तीची गरज आहे. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांवर सोपवतो ना, लोक काय निर्णय घेतील, आमची धोरणं पटतील तर आम्हाला मतं देतील, आमची धोरणं पटणार तर आम्हाला मतदान देणार नाहीत लोक. परंतु हे जे काही चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये आज जी काही परिस्थिती आहे त्या बाबतीमध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये खूप वाईट बोललं जातं. दुर्दैवाने जी काही अवस्था निर्माण झाली, रोज पाहतो टीव्हीवर, हा त्याला शिवाय देतो, तो त्याला शिवाय देतो, आणि जिल्ह्यातली जी अशी परिस्थिती झाली आहे की शिव्या आधी बरोबर राहिला म्हणून फायदा करून घेतला, विरोधात गेलाय म्हणून त्याचाही फायदा घेत आहेत. डबल फायदा, बरोबर राहायचं आणि फायदा घ्यायचा, आणि विरोध जायचा तरी फायदा घ्यायचा. हे जे गलिच्छ राजकारण जे सुरू आहे, देशामधल्या राजकीय पुढाऱ्यांची दुर्दैवाने प्रतिमा मलिन होत चाललेली आहे. लोकांना राजकीय
नेत्यांच्या बाबतीमध्ये, सामान्य माणसाच्या मध्ये चांगला माणूस आहे राहुल गांधी, चांगलं बोलतो, आज कष्ट करतायत, भेटतायत, एक चांगली प्रतिमा आहे त्यांच्या बाबतीमध्ये. परंतु त्यांच्या बाबतीत काहीतरी उलट सुलट बोलायचं, खरगे साहेबांच्या उलट सुलट बोलायचं, सोनियाजींच्या बाबतीमध्ये उलट सुलट बोलायचं, पवार साहेबांच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं, काय गरज आहे? आपण काय सिनेमा काढायला बसलोय का? याच्या विरोधात बोल, त्याच्या विरोधात काहीतरी बोल. मित्र, म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला सर्व हे बाजूला सारून एकोप्याचं वातावरण निर्माण करून सर्वांना एकत्र आणून लोकशाही टिकवण्याची जबाबदारी, हा फक्त भारत छोडो कार्यक्रम हा काँग्रेस पुरती मर्यादित नाहीये, सामान्य माणसाचा हा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला वाटतं नाही आम्ही एकत्र आलं पाहिजे, देश टिकवला पाहिजे, विचार टिकवला पाहिजे, लोकशाही टिकवला पाहिजे. म्हणून शरद पवार साहेब तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी सुप्रिया सुळेंना पाठवून दिलं, ते जयंत पाटलांना पाठवून दिलं, आव्हाडांना पाठवून दिलं. जनता दलाचे नेते या ठिकाणी आहेत, शिवसेनेच्या मंडळींनी समर्थन जाहीर केलेलं आहे. उद्या आदित्य ठाकरे नांदेडमध्ये येत आहेत. मित्र हो, हा काही प्रयोग सर्व राजकीय पक्ष विरोध करण्याचा प्रयोग नाही आहे, परंतु देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. भारत जोडोचं मूळ गाभा जो आहे, मूळ तत्व जे आहे, ते तत्व आम्हा सर्वांना देश वाचवायचा आहे, देश घडवायचा आहे, देश प्रगतीच्या मार्गाने पुढे न्यायचा आहे. म्हणून ही भारत जोडो यात्रा, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये राहुलजींच्या मागे भक्कमपणे उभं राहा, खरगे साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहा, महाविकास आघाडीच्या मध्ये ताकदीने आपण करा. आणि जे मनाला पटतं ते करा. हे मला मुद्दाम आवर्जून काही वेगळं सांगायचं नाही. आणि म्हणून मित्र, या सगळ्या परिस्थितीत असताना मला एवढंच वाटतंय, आपण सर्वांनी आपल्याला या परिस्थितीत असताना महागाईचा प्रश्न आहे. आज काय प्रश्न? हेवे दावे, भांडण तंटे थोडे बाजूला सारून प्रश्न देशातले महागाई. आज सामान्य माणूस त्रस्त आहे. गॅस असो, भाजीपाला असो, अन्नधान्य असो, त्रस्त आहे माणसं. कोण बघतंय? रोज टीव्हीवर दुसरं चाललंय काहीतरी. मूळ प्रश्न जो आहे सामान्य माणसाचा, तो म्हणजे आज महागाई, अडचणीमध्ये बेरोजगारी. मला राहुलजींना मुद्दाम मला विचारत होते की सगळ्यात मोठी बेरोजगारीचा प्रश्न आपल्या भागात लोकांना भेटतो. प्रत्येक जण म्हणतो साहेब नोकरी नाही, शिकलो मी, सावरलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, हाताला काम नाही आहे. घोषणा होतात रोजगारीच्या, प्रत्यक्षात नोकरी नाहीये आणि तो बिचारा कुठेतरी वणवण फिरतोय. रोज काहीतरी होईल, रोज काहीतरी घडेल, काही घडत नाही. बेरोजगार असाच वय निघून चाललंय. आणि एके दिवशी म्हणतील की तो एजबार झालेला आहे, कोणी बोलायला तयार नाही, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी बघायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. पीक विमा, पाऊस झाला, आपल्याकडे प्रचंड पाऊस झाला, अजूनही मला सांगा या पीक विम्याच्या कंपन्या कोणाकरता येतो? कोट्यवधी रुपयाचा विमा जमा केला जातो आणि पैसे तुम्हाला तुटपुंजी पैसे मिळतात आणि ते पण पैसे वेळेवर मिळत नाही. रोज त्यांच्या मागे लागा, रोज मला सांगा या कशाला पाहिजे? या कंपन्या काहीतरी ठोस धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे पीक विम्याच्या बाबतीत. की पीक विमा हा केंद्र सरकारचा विषय आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न हा सोपा करावा, जेणेकरून लोकांना अडचण होणार नाही. पण नाही, काही निर्णय होत नाहीत. आणि त्यामुळे आज काल निर्णय झाला इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आपण पाहतोय EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला 10% आरक्षण 50%च्या वर जाऊन देण्याचा निर्णय झाला. मी स्वागत करतो. आम्ही काँग्रेस पक्षाने पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्व पक्षीय लोकांनी सांगितलं EWS ला मान्यता आहे. सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये 10% EWS ला मान्यता दिली. पण मित्र हो, EWS ला मान्यता देत असताना मला केंद्र सरकारला हे विचारायचं होतं की मग मराठा समाजाला सुद्धा हे जर दिलं असतं 10% वाढवून तर प्रश्न सुटला असता. मी असेंब्लीमध्ये बोललो की तुम्ही चुकत सांगताय, तुम्ही जो बिल पास केलं ते चुकीचं आहे.
महाराष्ट्रामधलं बिल तुम्हाला अधिकारच नाही, माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न करा, हक्कभंग बिलकुल करा म्हटलं. नंतर केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये बिल आणलं आणि 10% आरक्षणाचा राज्याला अधिकार देण्याचा निर्णय घेतला. अधिकार दिले, परंतु 10%चे 50%ची मर्यादा कायम ठेवली, 50%ची मर्यादा कायम ठेवली आणि महाराष्ट्राला अधिकार दिले. होणार काहीच नाही, अधिकारच नाही तुम्हाला, 50%ची तुम्ही जाऊ शकत नाही. तर मराठ्यांना आरक्षण नाही, ओबीसीचं आरक्षण तसंच अडकलं आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की मुस्लिम समाजाचं सुद्धा आरक्षण तसं अडकून गेलं. म्हणून मित्र, मला एवढंच सांगायचं आहे, देशाची दिशाभूल होते आहे, राजकीय डाव खेळल्या जातात, परंतु सामान्य माणसाला दिलासा मिळत नाही. काँग्रेस पक्ष खोटं बोलणार नाही, आम्हाला खोटं बोलून राजकारण करायचं नाही. देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि राहुल गांधी त्याकरता निघालेले आहेत, तुमचं म्हणणं ऐकण्याकरता. हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी आलेल्या तमाम माझ्या पदयात्रींचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, जोरदारपणे या ठिकाणी समर्थन करतो. आणि राहुल गांधीजींना, खरगे साहेबांना जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करा, स्वागत करा. राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. मल्लिकार्जुन खड़गे जी, HK पाटिल जी, नाना पटोले जी, अशोक चौहान जी, बाला साहब थोराट जी, दिग्विजय सिंह जी, जयराम रमेश जी, जयंत पाटिल जी, सुप्रिया सूले जी, इमरान प्रतापगढ़ी जी, मानिकराव ठाकरे जी, जितेंद्र अवध जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, भाइयों और बहनों, भारत यात्रियों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार. मीटिंग शुरू करने से पहले हमने छत्रपति शिवाजी महाराज, बसवना जी, महात्मा फूले जी, साहू महाराज और हमारे जो महापुरुष हैं उनका फूलों से आदर किया. ये जो हमने आदर किया, इसका मतलब क्या है? ये हमने किस कारण किया, क्यों किया? हमने इसलिए किया क्योंकि इन लोगों ने अपनी जिंदगी, पूरी की पूरी जिंदगी तपस्या 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 की. इन्होंने और कुछ काम ही नहीं किया. और जब इन्होंने तपस्या की
इनके दिल में जो थोड़ा सा अहंकार था, उस तपस्या ने उस अहंकार को मिटा दिया, खत्म कर दिया, समाप्त कर दिया। और फिर इन महापुरुषों और जनता का जो रिश्ता था, वो बिल्कुल दूसरे तरीका का रिश्ता था। उनकी तपस्या का हम आदर करते हैं। उन्होंने जो दिल से अहंकार मिटाया, उसका हम आदर करते हैं। और जो इनका रिश्ता था हिंदुस्तान के लोगों से, उसका हम आदर करते हैं। इसीलिए आज हमने इनके सामने हाथ जोड़े, इसीलिए आज हमने इनके सामने फूल रखे। ये देश तपस्या का देश है। अब देखिए, जिनके भी सामने हम हाथ जोड़ते हैं, वो सब के सब तपस्वी हैं। गांधी जी को देखिए, शिवाजी महाराज को देखिए, सरदार पटेल को देखिए। ये देश जब भी अपना सिर झुकाता है, हाथ जोड़ता है, तपस्या के सामने अपना हाथ जोड़ता है। सच्चाई है। और तपस्या सिर्फ इन महापुरुषों ने नहीं की। मैंने कहा, यह देश तपस्वियों का देश है। इस देश के किसान भी तपस्या करते हैं, दिन भर तपस्या करते हैं। इस देश का मजदूर तपस्या करता है। इस देश का छोटा व्यापारी तपस्या करता है। मगर आज इस देश में उसको तपस्या का फल नहीं मिलता। वो मर जाए, पिस जाए, 24 घंटा काम करे, उसे तपस्या का फल नहीं मिलता। पूरा का पूरा फायदा जो किसानों को मिलना चाहिए, फ्री में नहीं, मुफ्त में नहीं, तपस्या के लिए, देश को खून पसीना देने के लिए नहीं मिलता। मजदूर के हाथ फट जाते हैं, खून निकल जाता है, तपस्या का फल नहीं मिलता। नरेंद्र मोदी जी ने कुछ साल पहले नोटबंदी की। आठ बजे रात को कहा, भाइयों और बहनों, भाइयों और बहनों, मैं 500 रुपए, 1000 रुपए का नोट रद्द कर रहा हूं। काले धन के खिलाफ मैं लड़ाई लड़ रहा हूं। और कुछ दिन बाद उन्होंने कहा, अगर काला धन नहीं मिटा तो मुझे फांसी से लटका देना। क्या
इमोशन, क्या शब्द, फिर आंसू भी निकले। उनकी अलग तपस्या है। तपस्या है मगर अलग है। वो तो आपको दिखता है आंसू वाली। खैर, नोटबंदी की, गलत जीएसटी लागू की, 5 अलग अलग टैक्स, 28% तक टैक्स। आजाद हिंदुस्तान में पहली बार किसानों पर टैक्स, फर्टिलाइजर पर टैक्स, उनके औजारों पर टैक्स। आपकी सड़कों पे मैं चल रहा हूं, लोग कहते हैं 3500 किलोमीटर चल रहे हैं। कोई मतलब नहीं है। यह आप मत सोचो कि मुश्किल काम है। मुश्किल काम नहीं है, आसान काम है। आप यात्रियों से पूछ लो, बैठे हैं वहां पे, बताओ भाई आसान है मुश्किल है? आसान है मुश्किल है? आसान है। आसान क्यों है? हम नहीं चल रहे, हम अपनी शक्ति का प्रयोग नहीं कर रहे हैं। आपका प्यार, आपकी शक्ति हमें आगे धकेल रही है। सुबह उठते हैं, आज 6 बजे से हम चल रहे हैं, 8 बज गए, थकान नहीं है। अजीब सी बात है। आप उनसे पूछो, सही बोल रहा हूं ना? बोल रहा हूं ना सही? थकान नहीं है। ये पूछते हैं मुझे, जब मिलते हैं पूछते हैं, राहुल जी ये क्या हो रहा है, हमें थकान क्यों नहीं हो रही? थकान इसलिए नहीं हो रही है क्योंकि हिंदुस्तान की शक्ति आपके पीछे है, किसानों की शक्ति आपके पीछे है, मजदूरों की शक्ति आपके पीछे है। कैसे होगी थकान? हो ही नहीं सकती। हम सड़क पे चलते हैं, आपसे मिलते हैं, 7-8 घंटे चलते हैं, किसानों से मिलते हैं, युवाओं से मिलते हैं, मजदूरों से मिलते हैं, स्टूडेंट से मिलते हैं, सबसे मिलते हैं, आपकी बात सुनते हैं, आपका दर्द समझते हैं। मैं अकेला नहीं, ये सब कांग्रेस पार्टी के नेता सब चल रहे हैं। घर कोई नहीं बैठा, घंटों चल रहे हैं। उन्हीं सड़कों पे चल रहे हैं जिन पे आप चलते हो। हवाई जहाज में नहीं, गाड़ी में नहीं, सड़क पे। और आपकी बात सुन रहे हैं। और बहुत समझने को मिल रहा है। आज छोटा सा बच्चा आके मुझसे बात करता है, 2 भाई। मैंने पूछा क्या करते हो, क्या करना चाहते हो? पढ़ाई कर रहा हूं। क्या करना चाहते हो? सॉफ्टवेयर इंजीनियर बनना चाहता हूं। स्कूल जाते हो? हां, स्कूल जाता हूं। सपना है सॉफ्टवेयर इंजीनियर बनने का। मैंने गलती से पूछ लिया। मैंने पूछा तुमने कभी कंप्यूटर देखा है? कहता है मैंने कभी कंप्यूटर नहीं देखा। मुझे बुरा लगा। मैंने कहा तुम्हारे स्कूल में कंप्यूटर नहीं है क्या? नहीं, कोई कंप्यूटर नहीं है।
क्यों नहीं है कंप्यूटर स्कूल में? क्योंकि हिंदुस्तान का पूरा धन दो तीन उद्योगपतियों के हाथ जा रहा है, इसलिए कंप्यूटर नहीं है स्कूल में। और वही बात किसान के साथ एमएसपी नहीं मिलती। क्यों नहीं मिलती? कर्जा माफ नहीं होता। क्यों नहीं होता? मजदूर भी वही कहता है, मनरेगा का पैसा नहीं मिलता, काम नहीं मिलता। क्यों नहीं मिलता? भाई और बहनों, पैसे की कोई कमी नहीं है इस देश में, पैसे की कोई कमी नहीं है। यहां पे हमारे किसान भाई बैठे हैं ना, आपने पंप देखा है ना, जो ट्यूबवेल वाला पंप होता है, उसको ऑन करते हो पानी निकलता है ना, वैसा ही पंप लगा रखा है। हंसो मत, आपके जेबों में से पैसा निकाल रहा है वो पंप। उधर बटन दबता है, दिल्ली में, बंबई में, मुंबई में बटन दबता है, पंप चालू होता है, किसानों के जेब में से पैसा निकलता है, मजदूरों के जेब में से पैसा निकलता है। नोटबंदी की, जीएसटी लागू की, आप किसी भी छोटे व्यापारी से पूछ लो, किसी भी स्मॉल और मीडियम बिजनेस वाले से पूछ लो, आज मेरे साथ चले, मैंने पूछा भैया बात बताओ, नोटबंदी से पहले आप कितने लोगों को रोजगार देते थे? कहता है 300। मैंने कहा नोटबंदी और जीएसटी के बाद आप कितने लोगों को रोजगार देते हो? कहता है 50। मैंने कहा वो जो 250 लोग थे उनका क्या हुआ? कहता मुझे नहीं मालूम। नोटबंदी और जीएसटी ने यह काम किया है। जो हिंदुस्तान की रीढ़ की हड्डी थी, जो रोजगार देती थी, जो छोटे व्यापारी, किसान, स्मॉल और मीडियम बिजनेस जो चलाते हैं, जो लाखों बिजनेसेस हैं, मगर हर एक बिजनेस 300, 400, 500, 1000, 2000, 3000 लोगों को रोजगार देता था, उन सब को खत्म कर दिया। खत्म। बहाना बनाया कि काले धन को हम मिटा देंगे और हिंदुस्तान की रोजगार की रीढ़ की हड्डी को तोड़ दिया। मैं पूछता हूं आपसे, कितने 8 साल हो गए नोटबंदी के बाद? 8 साल हो गए ना? 6 साल, 6 साल हो गए, काला धन गायब हो गया, खत्म, बाय बाय ना। काला धन बढ़ गया 15 लाख, हाँ, जैसे आपके जो बड़े प्रोजेक्ट्स हैं ना, महाराष्ट्र से गायब हो रहे हैं, फॉक्सकॉन का प्रोजेक्ट गायब हो गया, एयरबस का प्रोजेक्ट गायब हो गया, वैसे ही 15 लाख गायब हो गया, खत्म। और ये जो इनकी पॉलिसीज हैं, इससे डर फैलता है। आप किसान को एमएसपी ना दो, किसान का कर्जा माफ मत करो, उसको सही रेट ना दो, उसके दिल में भय पैदा होता है। आप युवा से कहो कि देखो तुम्हें हम रोजगार नहीं देंगे,
तुम्हारे माता पिता ने तुम्हारी शिक्षा में लाखों रुपए डाले हैं, मगर तुम्हें रोजगार नहीं मिलेगा, उसके दिल में डर पैदा होता है। मजदूर से कहो मनरेगा बंद कर देंगे, उसके दिल में डर पैदा होता है। और इस डर को नरेंद्र मोदी जी और बीजेपी नफरत में बदलते हैं। ये काम करते हैं और इसके खिलाफ, डर के खिलाफ और नफरत के खिलाफ, ये हमने भारत जोड़ो यात्रा शुरू की है। कन्याकुमारी से श्रीनगर तक 3600 किलोमीटर पैदल। और आप पूछ लो, बहुत मजा आ रहा है सबको, कुछ कष्ट नहीं हो रहा, आपसे मिल रहे हैं, आपसे सीख रहे हैं, बहुत मजा आ रहा है। और इस यात्रा को कोई शक्ति नहीं रोक सकती। ये जाएगी श्रीनगर, वहां पे तिरंगा फहराएगी। आपने, जैसे मैंने पहले कहा, अपनी पूरी की पूरी शक्ति, पूरा प्यार आपने यात्रा को दे दिया। यात्री चल रहे हैं, मगर लाखों लोग हमारे साथ चल रहे हैं। कन्याकुमारी से लाखों लोग इस यात्रा में शामिल हुए हैं और आप हमें शक्ति दे रहे हो, हमारी मदद कर रहे हो। इसके लिए मैं आपको दिल से धन्यवाद करना चाहता हूं। बहुत अच्छा लग रहा है। बात मेरे दिमाग में आई, पता नहीं कहां से आ गई। बोलूं? शायद नहीं बोलनी चाहिए। बोलूं? थोड़ी कंट्रोवर्शियल हो जाएगी। बोल डालूं? बोल दूं? तो बताता हूं, बोल देता हूं, चलो। मैं केदारनाथ गया एक बार। वहां के हमारे चीफ मिनिस्टर थे, उन्होंने मुझे कहा कि देखो केदारनाथ जाना है। मेरे ऑफिस में आए, उन्होंने कहा केदारनाथ जाना है, तो कह रहे थे मुझे। मैंने सुना और पता नहीं मेरे मुंह से बात निकल आई, एकदम बात निकली। उन्होंने मुझे कहा कि देखो आप हेलीकॉप्टर से केदारनाथ जा सकते हो। जैसे ही उन्होंने ये बोला, मैंने कहा मैं हेलीकॉप्टर से केदारनाथ नहीं जाऊंगा। मैं अगर केदारनाथ जाऊंगा तो मैं पैदल जाऊंगा, क्योंकि मैंने सोचा कि अगर मैं शिव के मंदिर में जा रहा हूं, जो मतलब मैंने तपस्वी की बात की, जो सबसे बड़े तपस्वी थे, अगर मैं उनके घर जा रहा हूं तो हेलीकॉप्टर में जाने का कोई मतलब ही नहीं है। मतलब मैं तपस्वी के यहां जा रहा हूं और मैं 15 किलोमीटर तपस्या नहीं कर सकता क्या? तो मैंने कहा देखो मैं जाऊंगा, मगर हेलीकॉप्टर लेकर नहीं जाऊंगा, पैदल जाऊंगा। कहते हैं ठीक है, मैं पैदल गया।
पैदल गया, वहां पे बहुत अच्छा लगा, बड़ी ठंड थी। 16-17 किलोमीटर है, मतलब पता लगता है कि मतलब केदारनाथ जा रहे हैं, पता लगता है। मैं वहां पहुंचा, वहां पे कोई उद्घाटन था। जैसे मैं मंदिर में घुस रहा था, वहां पे एक आरएसएस के नेता मिले। मैंने नमस्ते की। कैसे कहूं, सीधा बोल देता हूं, वजन उनका काफी था, तकरीबन देखो 100 किलो तक था। तो हम अंदर जा रहे थे और उनके पास, उनके साइड में एक नौकर था और नौकर के सिर पर इतनी बड़ी टोकरी थी, उसमें फल लगे थे, फल थे। मैंने देखा, मैंने कहा सर ये क्या है? कहते हैं ये मैं फल शिव जी के चरणों पे डालने के लिए लाया हूं। एकदम मैंने सोचा आप नहीं लाए हैं, आपका नौकर लाया है। मगर जो दिल में होता है, मैं कभी कभी बोलता नहीं हूं, चुप हो गया मैं। मैंने कहा बहुत अच्छा। मुझे देखते हैं, कहते हैं आप कब आए? मैंने कहा मैं तो कल रात को आया था। आप कैसे आए? मैं तो चल के आया। 100 किलो का वजन था, तो मैंने बदतमीजी नहीं करनी थी, तो मैंने सवाल नहीं पूछा, मैं चुप हो गया। मगर उन्होंने कहा मैं तो हेलीकॉप्टर से आया। मैंने सोचा अब आ गया दिमाग में, मैं क्या करूं? मैंने कहा आप सबसे बड़े तपस्वी के घर आए हैं। बोला नहीं, आप सबसे बड़े तपस्वी के घर आए हैं, मतलब दुनिया का सबसे बड़ा, और उसके घर आप हेलीकॉप्टर से आए। कुछ नहीं कहा, चुप हो गया। चलिए, हम गए, धक्का मुक्की हुई वहां पे। मुझसे बुजुर्ग थे, तो मैंने कहा आप आइए। गए, उन्होंने मतलब हाथ जोड़े, पूजा हुई, मैंने भी हाथ जोड़े, पूजा खत्म हुई, बाहर निकले। मुझे कहते हैं राहुल जी आपने शिवजी से क्या मांगा? मैं चुप हो गया। मैंने कहा भाई साहब आप बताइए आपने क्या मांगा? मैंने सोचा पहले उनसे पूछ लेता हूं। मुझे कहते हैं राहुल मैंने सेहत मांगी।
सेहत मांगी, 100 किलो का वजन, शिव जी से सेहत मांगी। अगर आप केदारनाथ पैदल आ जाते सेहत मिल जाती। मैंने उसको बताया नहीं, अब मैं आपको बताऊंगा, मगर उसको मैंने नहीं बताया। उसको यह बात शायद समझ ना आती। उनका दूसरा तरीका है, हमारा दूसरा तरीका है। मैंने शिव जी से कुछ नहीं मांगा, कुछ नहीं मांगा। मैं गया, मैंने हाथ जोड़ा और मैंने शिव जी से कहा, शिव जी का धन्यवाद किया कि आपने मुझे रास्ता दिखाया है। यह फर्क है आरएसएस में और कांग्रेस पार्टी में, यह फर्क है गांधी जी में और सावरकर जी में। हम कहते नहीं हैं, हम कर देते हैं। और ये जो मैंने बोला आप सब समझोगे। देखो, हमारे सारे कार्यकर्ता हैं, हमारे सारे नेता हैं, ये आप सब समझ जाओगे। ये जो महापुरुष हैं, शिवाजी महाराज, फूले जी, अंबेडकर जी, गुरु गोविंद सिंह जी, मौलाना आजाद जी, जब हम इनके सामने हाथ जोड़ते हैं, हम इनका धन्यवाद करते हैं। हम इनका इसलिए धन्यवाद करते हैं कि इन्होंने हमें रास्ता दिखाया है, इन्होंने हमें जीने का तरीका दिया है। तो यह मैं आपसे कहना चाहता था। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। आपने इतना प्यार दिया, इतनी हमारी मदद की। नमस्कार, जय हिंद। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नागेलीकर हे आभार प्रदर्शन करतील। आजच्या या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले अखिल भारतीय काँग्रेस पक्षांचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेस पक्षांचे लाडके नेते, युवा खासदार, आदरणीय खासदार माननीय राहुलजी गांधी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एच.के. पाटील साहेब, जयराम रमेशजी, दिग्विजय सिंग साहेब, आदरणीय आपल्या भूमीचे भूमिपुत्र, आपले लाडके आदरणीय या राज्यांचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आदरणीय बाळासाहेबजी थोरात, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय जयवंत पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे व मित्रपक्षांचे व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, आदरणीय सर्व व्यासपीठ, जिल्ह्यातून आलेले सर्व आमची पत्रकार मंडळी, सर्व मंडळी, या सर्वांचा मी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, जोड़ो जोड़ो, जोड़ो जोड़ो, भारत जोड़ो, जोड़ो जोड़ो। तमाम सर्व या जनसमुदायांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर आभार। धन्यवाद, धन्यवाद।